नमस्कार. मनसंवाद कार्यक्रमामध्ये मी संजय बुसकुडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. राजकारण म्हटलं ना, की सगळ्या विचारांचे लोक जर का त्या पक्षामध्ये असतील किंवा राजकारणामध्ये असतील, तर खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास हा त्या प्रदेशाचा, राज्याचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा होऊ शकतो. पण काही शिवचरित्रकार म्हणून ज्यांनी आयुष्यामध्ये ते विचार घेऊन महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये हा ज्वलंत विचार छत्रपती शिवरायांचा पोहोचवण्याचं काम केलं. आणि हे राज्य केवळ श्रींचं नाही, तर छत्रपती शिवरायांमुळे मराठ्यांचं असणारं राज्य साता समुद्रापलीकडे गेलं. अशा असलेल्या प्रचंड व्याख्याते, या विचारांचे व्याख्याते, आणि आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून सगळ्यांना शिवचरित्राच्या माध्यमातून एक वेगळी जोड देणारे, पण आता राजकारणामध्ये आमदार म्हणून असलेले अमोल मिटकरजी शिवचरित्रकार आपल्याबरोबर आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. पण का हो तुम्ही शिवचरित्रकार आणि एकदम तुम्ही राजकारणामध्ये आलात? कसं काय? म्हणजे खरं तर आम्हाला नेहमी प्रश्न पडतो, म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही आलात ते अपघाताने आलात का मुळामध्ये तुम्हाला वाटलं की नाही अशा विचारांच्या माणसांची पण राजकारणामध्ये गरज आहे? मुळामध्ये शिवचरित्र हेच एक राजकारण आहे. राजकारणाशिवाय शिवचरित्र होऊ शकत नाही. जावळीच्या मोऱ्यांचा बंदोबस्त करणे, अफजल खानाचा कोथळा काढणे, त्याच्यानंतर आग्र्यावरून झालेली सुटका, त्याच्यानंतर पन्हाळ्याला पडलेला वेढा, शंभूराजांना सुरक्षित स्वराज्यामध्ये आणणे आणि स्वतःचा राज्याभिषेक करून घेतल्यानंतर त्या राज्याला मराठ्यांचं राज्य असं नाव न देता हिंदवी स्वराज्यापेक्षाही स्वराज्य, हिंदवी स्वराज्य किंवा स्वराज्य हे अधिक हे वाटतं मला. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील, या दोघांचंही एकंदरीत जीवनचरित्र हे राजकारणाने ओतप्रोत भरलेलं आहे. म्हणून तो विचार सांगताना मलाही वाटत होतं की जर दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा हे आपलं राज्यगीत असेल, तर आपण सुद्धा राजकारणाकडे वाटचाल करावी. आणि मी योग्य संधीची वाट पाहत होतो. आणि तुम्हाला बरोबर त्या ठिकाणी हेरलं गेलं असं एक नेतृत्व, ज्या नेतृत्वाबरोबर आपण आहात, माननीय अजितदादा, काय सांगता येईल तुम्हाला त्यांच्याबद्दल वेगळेपणा? अजितदादा ही इतकी मोठी व्यक्ती आहे की मला नाही वाटत की मी त्यांच्याबद्दल बोलावं एवढा मोठा असेल. पण शारदा व्याख्यान मला ज्या वेळेस आयोजित केल्या गेली होती बारामतीला आदरणीय साहेबांच्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ, त्यातलं दुसरं पुष्प गुंफायला मी 2018ला बारामतीला होतो. दादा त्या ठिकाणी उद्घाटक म्हणून आले होते आणि दादांनी माझा विषय बघितला, शिवपुत्र शंभूराजे, आणि त्यांनी म्हटलं की तुम्ही संभाजी महाराजांवर बोलता तर काय बोलता? मी म्हटलं दादा आता ते ऐकल्याशिवाय कसं समजेल. आणि दादांनी मग विनंती मान्य करून प्रेक्षकात जाऊन तो भाषण ऐकलं आणि तोच माझा टर्निंग पॉईंट होता की दादांनी त्या ठिकाणी कदाचित माझं वक्तृत्व, कारण दादा कसं की दादा सर्वसमावेशक आहेत. म्हणजे कला असेल, त्याच्यानंतर साहित्य असेल, व्याख्यात्याचं एक हे वेगळं म्हणजे आर्ट असतं, हे सगळं हरहुन्नरी जपणारा एक मोठा नेता म्हणजे दादा, जे सत्यशोधकी किंवा शेका पक्षाचा वारसा जो दादांनी आत्मसात केला, त्याच्यामुळे तो गुण त्यांना आवडला असावा. वक्ता दशसहस्रेषु शतेषु जयते शुरा सहस्रेषुच पंडिता, वक्ता दहसहस्रेषु दशसहस्रेषु दाता भवती वानवा. कदाचित त्यांना वाटलं की लाखात एखादा वक्ता असतो, म्हणून त्यांनी मला संधी दिली आणि त्या संधीच्या जोरावर मी राजकारणामध्ये आलो. पण म्हणजे तुम्ही राजकारणामध्ये पण तेव्हा मनात एक असं कुठं आलं, कारण मी शिवचरित्रकार, मी राजकारणात जाऊन काय करू? पण तुम्ही मगाशी असं उल्लेख केलात की शिवचरित्र हेच मुळात एक प्रकारचं राजकारण त्या सगळ्यातून निर्माण झालेलं आहे. ते जेव्हा तुम्हाला संधी द्यायचा विचार त्यांनी केला तेव्हा मनामध्ये काय वाटलं तुम्हाला? नाही, हे बघा, ज्या वेळेस मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये खऱ्या अर्थानं उतरलो, काही लोक मला म्हणतात की आता हा 2-4 वर्ष जरीच राजकारणात आहे असं म्हणतात. पण मला आठवतं 2014ला वसंतराव हुईखेडकरांचा मी विधानसभेमध्ये कारंजाच्या प्रचार केला होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, आणि सिंदखेड राजाला रेखाताई खेडेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर उभ्या होत्या. ज्या दिवशी पवार साहेब आले होते तेव्हा यवतमाळला मी भेट घेतली. 2004 पासून मी 14 पासून राजकारणात सक्रिय आहे राष्ट्रवादीकडे. त्यावेळेस अप्रत्यक्ष होतो, यावेळेस थोडं प्रत्यक्ष असं आलो की ज्या दिवशी राजकारणाची दिशा महाराष्ट्रातली वेगळी व्हायला लागली असं वाटत होतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून लोक जात होते, त्यावेळेस मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलो. अजितदादांवर विश्वास ठेवून आलो आणि नंतर मग शिवस्वराज्य यात्रेत मला दादांनी संधी दिली आणि त्यामुळं मी राजकारणाकडं सकारात्मक पाहिला. कारण मी ज्या चळवळीत आहे संजय सर, त्याच्यामध्ये 5 सत्ता सांगितलेल्या आहेत.
शिक्षण सत्ता, अर्थसत्ता, धर्मसत्ता, प्रचार प्रसार माध्यम सत्ता आणि राजसत्ता. आणि या 4 सत्तेचं मूळ हे राजसत्ता आहे. त्याच्यामुळे राजसत्तेवर भर द्यावा आणि म्हणून तो वलय मला मिळत गेला. दादांनी दिलेल्या संधीचं मला माझ्या पद्धतीनं सोनं करता आलं आणि त्याच्यामुळे साहजिक आहे. आता मी एकदम फाटक्या घरातला माणूस. मी तुमच्या सर्वसामान्य एका छोट्या घरातनं पुढे आला राजकारणामध्ये आलेलं एक व्यक्तिमत्व आपलं. अगदी म्हणजे ज्या दिवशी मला हे भरायचं होतं नामांकन, त्या दिवशी माझे इन्कम टॅक्स रिटर्न पण नव्हते. माझं इन्कमच नव्हतं, तर टॅक्स भरण्याचा प्रश्न नव्हता. आणि कोरोनाच्या काळामध्ये महानगरपालिकेची पाणीपट्टी पण भरलेली नव्हती. अशा वेळेत मला आमदार पक्ष करतोय, दादा करतायत, हे म्हणजे माझ्यासाठी अफलातून होतं ना. म्हणजे ज्या हाताने शेण उचललं ते हात आज पेनाला लागणार होते. क्या बात आहे. ज्या वडिलांनी ज्यांच्याकडं अनेक वर्ष गुलामगिऱ्या केल्या, ती लोक फोन करून अभिनंदन करत होती. टीव्हीवर नाव चालत होतं. जवळच्या नातेवाईकांनी मला फोन केला की राजकारणात काही खरं नसतं. ज्या दिवशी ट्विटवर पक्षाध्यक्ष अधिकृत टाकतील त्या दिवशी खरं मानायचं, त्यात तुमच्या पक्षात तर काहीच खरं नसतं. बरोबर. असे नातेवाईक म्हणत असताना माझा विश्वास मात्र दादांवर होता. बरोबर. कारण ज्यावेळेस पक्ष सोडून लोक जात होते, सर मी महाराजांचा फोटो बाजूला, मी खोटं नाही सांगत की प्रवाहासोबत बरेच लोक जातात किंवा या पक्षामध्ये काहीतरी भेटेल आपल्याला. पण मी अशा वेळेस गेलो की मी कुठलीही कंडिशन घेऊन गेलो नव्हतो. मला फक्त माझ्याकडे वक्तृत्व कला आहे आणि माझी मेहनत घेण्याची तयारी आहे. या 2 गोष्टी आणि निष्ठा आहे. त्या निष्ठेला कधी कुठेही कलंक लागणार नाही, ती निष्ठा कुठे अबाधित होणार नाही याची काळजी मी घेतली आणि मी राजकारणात आलो. पण अमोल मिटकरी कायम हातामध्ये शब्दांची तलवार घेऊन सपासप वार करत असतात आणि कायम ट्रोल होतात लोकांकडनं, असं नाही का वाटत? कायम ते शिवचरित्राच्या भूमिकेत असतात, कायम हातात तलवार शब्दांची सपासप वार करून मग, आणि ते कायम ट्रोल होतात आणि मग खाजगी वाहिन्यांवर आपले वेगवेगळे व्हिडिओ पण काही वेळा दाखवले जातात. खाजगी वाहिन्यांच्या व्हिडिओ बनवणाऱ्यांना माझ्यामुळे एक रोजगार प्राप्त झाला. अच्छा. ज्यांचे व्हिडिओ अडगळीत पडले होते, ज्यांचं चॅनल अडगळीत पडलं होतं, मी नावं घेऊ शकतो, पण अमोल मिटकरीवर बोललो, त्याचं हे बनवलं की त्याला पैसे मिळतात, आज पॅकेजनी ते चालत आहेत आणि माझ्यामुळे एखाद्याला रोजीरोटी भेटत असेल, सर्वांस पोटास लावणे आहे हा शिवविचार आहे, तो मी अंमलबजावणी करतोय. नंबर 1. दुसरा असा आहे की ट्रोल मी का होतो. तुकोबाच्या गाथेमध्ये निंदक माझा सखा आणि कपडे धुतो फुका, म्हणजे माझे जे निंदक आहेत, माझे जे शत्रू आहेत, माझे जे पेट ट्रोलर्स आहेत, हे माझा इतका मस्त प्रचार करतात की माझं नाव घेतल्याशिवाय. आता मी सांगा, मी फाटक्या घरातला, रोहित पवार सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला माणूस, तोही रोज टीव्हीवर दिसतो, मीही रोज टीव्हीवर दिसतो. त्याच्या मागं केविकेचा आशीर्वाद आहे. माझ्या मागं माझ्या वडिलांनी उचललेल्या शेणाच्या टोपल्याचे हात आहेत. तरी मी इक्वलमध्ये आणतात येतो, याचं श्रेय मी माझ्या ट्रोलर्सला देतो. आणि ही लावारिस कार्टी दिवसभर माझ्यावर ट्रोल करत असतात, याचा मला अभिमान आहे, कारण मी तितका प्रसिद्ध होत राहतो. मग कोणीतरी म्हणतं तुम्हाला काहीतरी रुपयांवर नोकर ठेवलंय, कोणतरी म्हणतं असं म्हणतात, पण म्हणजे तुम्हाला असं वाटतं हे ट्रोल करणाऱ्यांनीच ते केलेलं असल्यामुळे तुम्हाला त्याचं फारसं काय वाटत नाही? कोणीतरी कशाला, मी नाव सांगतो. डॉक्टर जितेंद्र आव्हाड नावाचे एक जागतिक विचारवंत तुतारी गटाचे प्रवक्ते आहेत सध्या. अनेकदा काय असतं की सर संजय भुसकुटे हे एकदम प्रोफेशनल किंवा एकदम हायफाय पत्रकार असताना मी त्यांच्या बाजूला बसलो, हे त्यांना कसं खपेल? परांजपेच्या वरातीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले नाही चालले, तर आव्हाडांच्या बाजूला अमोल मिटकरी कसं चालणार? त्याच्यामुळे जितेंद्र आव्हाडांसारखा व्यक्ती, मला 5,000 रुपयावर ठेवलेला माणूस, कधी 50,000 रुपये ठेवलेला माणूस, असं जे ट्रोल करतो, याचं कारण असं आहे की माझी दखल ते घेतात. आणि आव्हाडांना सांगतोय मी की 5,000 रुपये 50,000 रुपयाचं मोजपट्टी करू नका. मी जे आहे ते प्रामाणिकपणे कबूल केलं. पण आव्हाड ज्या ज्या वेळेस पदावर होते, आव्हाडांच्या याच बंगल्यामध्ये, याच्या किंवा याच्या बाजूचा एक फाईल जर पास करायची असेल तर त्यांचे एजंट सुटत होते पैसे घ्यायला. हे मी आताही सांगतोय, आव्हाडांना जाहीर चॅलेंज आहे माझं. त्यांनी माझी 5,000ची लायकी काढू नये. मी स्पष्ट सांगतो की कोण म्हणतं तर जितेंद्र आव्हाड म्हणतायत. ज्या जितेंद्र आव्हाडांनी गृहनिर्माण मंत्रीपद असताना कधीही कोणाचा सन्मान केला नाही, आपल्या पक्षाच्या लोकांना अत्यंत खालच्या पातळीवर वागणूक दिली, बाजूला बसलेला असायचा तर घामाचा वास त्यांना आमच्या यायचा, तो व्यक्ती बोलतोय आज निष्ठेवर. तेव्हा मला काही फरक नाही पडत. पण आता फार एक टोकाच्या पद्धतीने सगळे विचार मांडले जात आहेत. अमोल मिटकरी पण मग टोकाची भूमिका घेतात, पलीकडून एखादं प्रत्युत्तर होतं, एखादं विचार म्हणजे मग ट्रोल केले जातात, असं का वाटतं? मग विंचू पिंडीवर बैसला, देवपूजा न आवडे त्याला,
तेथे पैजाराचे काम व्हावे अधमासी अधम. आमचं दैवत जर अजितदादा असेल आणि त्यांच्यावर जर खालच्या पातळीवर कोणी बोलत असेल त्याला त्याच तोडीस उत्तर दिलं पाहिजे हे तुकाराम महाराज शिकवतात. त्यामुळे त्या वारकरी संप्रदायाचं रक्त आहे ना माझ्या अंगात, मग ते तोडीस तोड मी उत्तर देतो. माझ्या सळसळत्या रक्ताला कधी कधी असं अजितदादा म्हणतात की अरे अमोल जरा 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 सांभाळून बोलत, असं वगैरे कधी होतं का काही? म्हणूनच मी खूप सांभाळून बोलतोय अलीकडे. त्यांनी जर म्हटलं तू बिनधास्त बोल तर या 2-4 लोकांना पडता भुई थोडी करत. अच्छा, पण ते सांगतात तुम्हाला की सल्ला देतात की बाबा तू देतात संत ना. साहित्याचा आता- अभ्यास सगळे शिवचरित्रकार आहेस, त्या भूमिकेबद्दलच बोलत जा. तटकरे साहेब पण वडिलकीच्या नात्यानं अनेकदा बोलतात आणि मी सांगतो ना मी. बरं, तटकरेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून बघा, तुम्हाला काय त्यांचा अनुभव वाटतो? कारण ते तुम्हाला बऱ्याच वेळा सांगत असतील, एवढा मोठा प्रदीर्घ अनुभव असलेला एकदम अनुभव म्हणजे ते वारंवार लक्ष ठेवून सांगतात की तू बोलताना संयम ठेव. म्हणजे आपण यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा घेऊन चालतोय. आता हे आम्ही शिकतोय ना त्यांच्या विद्यापीठामध्ये, बरोबर. त्याच्यामुळे संयमानं बोललं पाहिजे. हे वडीलकीची सूचना ते आणि दादा दोघे जण देतात. आज माझ्या घरातली 2 लेकरं चांगले सुखासमाधानानं शिक्षण घेत असतील, मला एक आमदार म्हणून ओळख असेल, मी विधिमंडळाचा सदस्य असेल, एवढं सारं वैभव आणि एवढा सर्व मान सन्मान जो मला कधीच भेटला नाही दोन्ही एकत्र असताना. तुतारी गटातले काही लोक जर सोडले तर सन्मान भेटलाच नाही. तर त्या एवढ्या मोठ्या देवतेमुळं, दैवतामुळं नेहमी वाटायचं का अपमान असं होतोय, फार सन्मान मिळाला नाही पूर्वी तुम्हाला याबद्दल? हो, नाव घेऊ नाही, नाव कशाला घेता, पण असं मिळालं नाही असं खरंच वाटतं का? कधीच नाही. मला सन्मानानं आल्यानंतर 1-2 सन्माननीय नावं वगळली तर बाकी कोणीही चांगलं बोललं नाही. रोहित पवार नावाचा जो व्यक्ती आहे तो व्यक्ती कधीही माझ्याशी चांगला बोलला नाही. जितेंद्र आव्हाड नावाचा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीमध्ये प्रचंड खुनशीपणा म्हणजे ढोंगी पुरोगामित्व. एकीकडे शिवशाहू फुले आंबेडकर म्हणायचं, दुसरीकडे खुनशी नजरेनं अशा घाऱ्या निळ्या डोळ्यांनी पाहायचं. म्हणजे कधी कधी माझ्यात त्यांना अनंत कर्मुष दिसायचा. पण मी तेवढा पक्का आहे, म्हणजे ही लोक त्यावेळेसही समाधानानं बोलत नव्हती, ते आता काय चांगली बोलतील. त्याच्यामुळे मला ज्या व्यक्तीने घडवलं किंवा ज्या व्यक्तीने मला माझ्या लेकरा बाकरांच्या शिक्षणाची सोय लागली, मी तर स्वाभिमानाने सांगतो ना, कोरोनाच्या काळामध्ये दादांनी मला आर्थिक पाठबळ पक्षाच्या माध्यमातून, हेमंत टकलेंच्या माध्यमातून पुरवलं होतं. याच्यात मला काही कमीपणा वाटत नाही. मी काय रोहित पवार सारखा सोन्याचा चमचा घेऊन तोंडात जन्माला आलोय का? पण आपल्या अशा बोलण्यामुळे क्रियाला प्रतिक्रिया आणि या सगळ्या गोष्टी होतात. आणि कितपत गांभीर्याने जनता घेते असं वाटतं तुम्हाला? या सगळ्या गोष्टी जनता गांभीर्यानंच घेते. जर प्रतिक्रिया दिली नाही तर तुमच्यावर ज्यांनी आरोप केले ते खरेच आहेत असं जनता मानते. त्याच्यामुळे त्यांनी रिॲक्ट झाल्यानंतर रिॲक्ट झालंच पाहिजे. ते जिवंत रक्त असल्याचं लक्षण आहे. आणि मग ते जिवंत रक्त आणि ती शब्दांची असणारी तलवार ही अशीच पुढच्या येणाऱ्या निवडणुकांच्या एकूण प्रचारात तळपणार आहे. जास्त तळपेल. मग ती विचारांनी तळपेल. कारण महायुतीचे सगळे उमेदवार असं म्हणतात, सगळे वरिष्ठ नेते म्हणतात, आपले नेतृत्व म्हणतात, सगळ्यांनी संयमानी करा आणि पण महायुतीचे सगळे उमेदवार जे आहेत त्यांना मोठ्या संख्येने निवडून द्यायचंय. तुमच्या संयमाचा एक मी थोडासा भ्रम दुरुस्त करतो. 1-2 मिनिटाचं उदाहरण देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक सुंदर चित्रकार पण होते. पण त्यांनी जो चित्र भगवान बुद्धाचं एकदा रेखाटलं ते उघड्या डोळ्याचा बुद्ध होता. मग नानकचंद रत्तूंनी त्यांना प्रश्न विचारला की बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्याच आम्ही जे चित्र पाहिले आजपर्यंत जगात, अजिंठा वेरूळ लेणीपासून अगदी जपानपर्यंत, ते सगळे बंद डोळे असलेल्या बुद्धाचे आहेत. तुम्ही रेखाटलेला बुद्ध उघड्या डोळ्याचा कसा? तो तर अहिंसावादी आहे. बरोबर. बाबासाहेबांनी उत्तर त्याला खूप सुंदर दिलंय की बुद्धाचा अहिंसेचा विचार हा जगमान्य आहे, पण बुद्धाला इतकी अहिंसा मान्य नाही की तुमच्यावर कोणी अत्याचार केल्यानंतर तुम्ही डोळे मिटून बसले पाहिजे. म्हणून काही ठिकाणी डोळे उघडे ठेवावे लागतात. वास्तवातला बुद्ध त्यांनी रेखाटला. तीच परंपरा यशवंतराव चव्हाण साहेबांची, अजितदादा रेखाटतात की आम्ही कुठं चुकत असलो तर नक्कीच आमची पक्षश्रेष्ठी सांगतो. वास्तवातला बुद्ध रेखाटत असताना वर्तमानाच्या निवडणुकीमध्ये बारामतीसारख्या मतदारसंघामध्ये सुनेत्राताईंचा प्रचार करताना हा वास्तवातला बुद्ध डोळे उघडे घेऊन लोकांमध्ये जाईल, तेव्हा सुनेत्राबद्दल काय सांगेल? सुनेत्राताईंचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. अजितदादांच्या आशीर्वाद त्यांच्या पाठीचे आहेच, पण अजितदादा वेगळे, सुनेत्राताई वेगळे. त्याच्यामुळे बारामतीत जाताना मी आता 5-10 वर्ष व्याख्यानासाठी तर मी 10 वर्षापासून बारामतीत जातोय. आणि ज्या ज्या ठिकाणी मग त्यांचं एन्व्हायरमेंटलचं काम असेल, त्यांनी उभारलेला टेक्स्टाईल हब असेल, त्यांनी विद्याप्रतिष्ठानमध्ये किंवा काटेवाडीमध्ये ज्या ठिकाणी लोक उघड्याला शौचाला जायची ती शौच सुद्धा साफ करून ते काटेवाडी गाव संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियानामध्ये या महाराष्ट्रात पहिल्या नंबरवर आणणारी माऊली, त्या माऊलीबद्दल बोलताना मला जितकं सांगता येईल तितकं मी सांगेल. आणि ते वस्तुस्थिती आहे. आज तुम्ही दौंड, इंदापूर, पुरंदर, हवेली या सर्व भागात किंवा बारामती प्रचंड भागात जा,
सुनेत्रा वहिनींचा एक स्वभाव मी पाहिला, तो असा की त्या मायाळू वृत्तीच्या आहेत. म्हणजे घरात एखादी आई कशी असते की आलास का, जेवलास का. आता ज्यांच्या प्रचाराला मी जातोय त्या मायाळू वृत्तीच्या आहेत, एका आईसारख्या माया करणाऱ्या, विचारणाऱ्या, फोन करून विचारणाऱ्या, हजरजबाबी सगळ्याच गोष्टी, आणि स्वतःचं एक वेगळं व्यक्तिमत्व उभ्या करणाऱ्या. ज्यांचा विरुद्ध मला प्रचार करावा लागतोय त्यांचे अनुभव मी हळूहळू बारामतीत सांगेन, आज नाही सांगणार. बरोबर, एवढ्या लोक मला ज्यांनी जिव्हाळा लावला, एका मुलासारखं जपलं, त्या माऊलीचा प्रचार करण्याचं भाग्य मला भेटत असेल तर ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. पण सुनेत्राताईंचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे, आणि त्यांना किती तुम्ही बघा, इतक्या टीका टिप्पण्या त्यांच्यावर झाल्या. स्वतः श्रीनिवास बापू बोलले, राजेंद्र पवार साहेब बोलले, बालमित्र मंडळाचा अध्यक्ष बोलला, त्यांच्या घरातला दुसरा बोलला, पण संयम त्यांनी ढासळू दिला नाही. मग त्यांनी संयम ढासळू दिला नाही, हा संयम तुम्ही पण घेणार का? आईनं संयम घेतला याचा अर्थ पोरांनी घेतलाच पाहिजे असं नाही. त्याच्यामुळं घरात असं असतं ना की बाप संयमी आहे, आई संयमी आहे, पण काही ठिकाणी संयम ठेवलाही पाहिजे, पण अधमासी अधमही झालं पाहिजे. मनसंवादच्या माध्यमातून काय तुम्ही लोकांना सांगू इच्छिता या माध्यमातून, की आपण या निवडणुकांकडे कशा पद्धतीने पाहावं, विशेषतः बारामतीमध्ये सुनेत्राताईंचं असणारं सामाजिक काम आणि सामाजिक कामातून राजकारणाकडे होणार हा प्रवास, त्याकडे कशा पद्धतीने पाहावं आणि तरुणांनी कशा पद्धतीने पाहावं? तरुणांनी राजकारणाकडे सकारात्मक पाहिलं पाहिजे, हा यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार आहे. त्याच विचाराची कास धरून आज उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांनी हा निर्णय घेतला आहे की जगात देशाला महासत्ता बनवायची असेल तर तिसऱ्यांदा प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या हाती या देशाचं राजकारण गेलं पाहिजे. त्याकरिता ज्या काही लोकसभेच्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढेल ते प्रत्येक उमेदवार, म्हणजे तुम्ही रायगडला गेलात तर तटकरे साहेब तिथे आहेत, ते सर्वात भाग्यवान खासदार याच्या करतायत, कारण महाड आणि रायगड जवळच आहे, म्हणजे ते पुण्यभूमी आहे ती. बरोबर, रायगड पुण्यभूमीतले ते प्रतिनिधित्व करतात. आज त्यांच्या विरुद्ध अनंत गीते, ते पतिव्रता धर्म सांगायला लागलेत की ज्या अनंत गीतेंनी पवार साहेबांवर खालच्या भाषेत टीका केली. तो मतदारसंघ जसा महत्त्वाचा आहे तसा शिरूर लोकसभा महत्त्वाचा आहे. शिरूर लोकसभेत तर आता बॅनर लागलेत की खासदार दाखवा बक्षीस मिळवा. तसाच महत्त्वाचा बारामती पण आहे, बारामतीवर विशेष लक्ष आहे. आता परभणी आमच्या, पण पूर्वी त्यांच्यावर तुम्ही रॅलीमध्ये होतात ना, शिरूर मतदारसंघाचे आता जे उमेदवार आहेत, पूर्वी त्यांच्या रॅलीमध्ये होतात, त्या सगळ्या रॅलीमधून फिरत होतात, आता विरोधात प्रचार करावा लागणार आहे. होतो ना, सोबत होतो. आणि राहिला प्रश्न विरोधाचा, आता हे कुरुक्षेत्र आहे. कसं आहे का, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य सगळे एकत्र नांदत होते, पण ज्यावेळेस न्यायाच्या बाजूने लढण्याची गोष्ट आली त्यावेळेस अर्जुनाच्या रथावर एकटा कृष्ण होता, आणि जनतारूपी कृष्ण मार्गदर्शन करायला असताना अजितदादा नावाचा व्यक्ती अर्जुन म्हणून हातात धनुष्य घेऊन असलेल, आणि आम्ही जर त्यांच्या कुरुक्षेत्रावरचे पांडव असू, समोर कितीही कौरव असले तर निपात करायला मात्र आम्ही तितक्याच ताकदीने पुढे आहोत. आताची परिस्थिती वेगळी, मागचा काळ होता ना, अनेक गोष्टी सांगता येतील एकत्र. आता मागच्या काळामध्ये काँग्रेस आणि शिवसेना विरोधात होती, बरोबर, महाविकास आघाडीमध्ये ते एकत्र आले, आणि राजकारणात असं होत असतं. एव्हरीथिंग इज फेअर इन पॉलिटिक्स अँड लव्ह अँड वॉर. जरी तुम्हाला कोणी ट्रोल करत असलं, काही बोलत असलं, तर ह्यांना उत्तर कसं द्या लोकांना? तुम्ही शिवचरित्रकार, शिवचरित्रातली साधनं जर तपासली तर दखनी शैलीचा पण प्रभाव आहे, अरबी शब्दाचा पण प्रभाव आहे, आणि एखादी शायरी त्यातली एखादी सांगतो ना, उर्दू कवी पण त्या काळात होते. आता हे जे ट्रोलर्स आहेत यांनी तर स्पेशल पॅकेज दिलं आहे आमच्यावर ट्रोल करायला. त्यातलं एक नाव म्हणजे जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, हे अशी जी लोक आहेत आता ते आमच्यावर टीका करतात, आणि दादांनी त्यांच्यावरही भरभरून प्रेम केलं आहे. या अनुषंगानं एक 4 ओळी मला आठवतात, म्हणजे स्पेशली आव्हाडांसाठी, कि मेरी कोई खता तो साबित कर, बुरा हूँ बुरा साबित कर, तुझे चाहा है कितना तू क्या जाने, चल मैं बेवफा सही तू वफा तो साबित कर. एवढं मात्र मी शायरीच्या माध्यमातून त्यांना स्वतःची वफादारी सिद्ध करावी हे त्या दोघांना आवाहन करतो. शब्दांची तलवार अशाच पद्धतीने पुढच्या प्रचारात ही तोफा धडकणार आहे, कारण हे केवळ शिवचरित्र नाही तर वास्तववादी विचार घेऊन आणि विचारांचा वारसा घेऊन अमोल मिटकरीजी पुढच्या भविष्यात आपल्याला प्रचारात दिसतील, संयम देखील बाळगतील असंही आपण आशा बाळगूया. आपण या मनसंवादमध्ये आलात त्याबद्दल आपले मनापासून संयम जिथे बाळगायचा तिथे बाळगेलच. आणि आभार.